बातमी येते थेट सुप्रीम कोर्टातून। आजच्या या महत्त्वाच्या बातमीने राज्यासहित देशाचं राजकारण सुद्धा तापणार आणि जे काही 2 ते 3 वर्षापूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घटना घडल्या होत्या त्याला आज चाप बसणार सुप्रीम कोर्टात। आज धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होणार, पक्षाचा निर्णय होणार। गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून ज्या निर्णयाची वाट शिवसैनिक तसेच महाराष्ट्रातील देशातील जनता बघत होती त्या निर्णयाचा आज दिवस आलेला आहे आणि शिवसेना कोणाची, पक्षचिन्ह कोणाचं याचा हा निर्णय जस्टिस सूर्यकांत घेणार आहेत। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमका सुप्रीम कोर्टात काय घडणार आहे। गेल्या काही वर्षापासून जी सुनावणी थांबली होती त्याची अंतिम सुनावणी आज 8 ऑक्टोबरला थोड्याच वेळात सुरू होणार आहे। यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याचिका दिली होती की जो काही निर्णय असेल तो लवकर देऊन लोकशाहीचा जे काही संविधानाचा अपमान थांबवावा आणि त्यावर शिंदे गटाने जशी सुनावणी पुढे जावी यासाठी प्रयत्न केले होते। मात्र आजच ही सुनावणी होणार असून या महत्त्वाच्या बातमीविषयी थेट सुप्रीम कोर्टातून अतिशय महत्त्वाची बातमी असीम सरोदे यांनी दिलेली आहे, ती आपण वाचूया। त्यामध्ये वकील असीम सरोदे म्हणतायत शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी घेणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे दिनांक 8 ऑक्टोबरला जस्टिस सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे। इकडे मोदी जे काही नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करणार आणि तेच संविधानासोबत अनैतिकता वापरून सत्तेच्या हवेत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का ते लवकरच कळेल। म्हणजे आजची ही सुनावणी महत्त्वाची अशी होणार आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे अनैतिक करून संविधानाविरोधी काम केलं आहे तसेच अनेक आमदार घेऊन सत्ता जी उद्धव ठाकरे यांची पलटवली होती ती काही चुकीच्या मार्गाने केली होती, त्यामुळे त्यांचं जे अनैतिकतेचं विमान आहे सर्वोच्च न्यायालय आज पाडणार का असा प्रश्न सुद्धा त्यांनी केलेला आहे। म्हणूनच गेल्या 2 ते 3 वर्षात जे काही राजकारण राज्यासहित देशात झालं त्याला चाप बसेल असं वक्तव्यच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तसेच ज्येष्ठ वकिलांनी केलेलं आहे। त्यामुळे आता या येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळणार यात काही शंका नाही। त्यामुळे आजच्या सुनावणीत प्रत्येक वेळी काय घटना घडतील ते सुद्धा आपण थोड्याच वेळात बघणार आहोत। तुम्हाला काय वाटतं, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण याच्यावर कोणाचा अधिकार आहे, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कमेंटमध्ये जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की मांडा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।